नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या संदर्भामध्ये अद्ययावत आणि अधिकृत माहिती मिळवण्यासाठी अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये या माहितीची लिंक आणि ही माहिती तात्काळ त्या ठिकाणी शेअर करा. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत. विनाकारण आपण व्हिडिओ करत नाही. अतिशय महत्त्वाचं आणि रास्त जेव्हा असते तेव्हाच आपण यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ बनवत असतो आणि जी काही आपली रणनीती आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आखत असतो. आपल्या सगळ्याला माहिती आहे एकदम प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक भरती पवित्र पोर्टल टेट 3 या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचा आणि ऐरणीवरचा विषय जो आहे तो केवळ आणि केवळ जाहिराती कधी व प्राधान्यक्रमाचा काय झालं या अनुषंगाने असणार आहे. आणि तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो मित्रांनो की गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाठपुरावा करतोय. अमर्यादित प्राधान्यक्रम जे आहे ते आपल्याला मिळावेत. गेल्या अनेक दिवसापासून गेल्या अनेक वर्षापासून शिक्षक भरती अतिशय पारदर्शक व्हावी या दृष्टिकोनातून आपण काम करत आलेलो आहोत आणि किंबहुना 2017 पासून अनेक भावी शिक्षकांना अनेक शिक्षकांना मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आपण मार्गदर्शन करताना त्यांच्या आलेल्या अडचणी जी आहेत आपण प्रथमदर्शनी आपल्या अडचणी समजून त्यांच्या अडचणी दूर केलेल्या आहेत. मग ते किंबहुना त्यांच्या नियुक्त्यापर्यंत म्हणतोय मी, नियुक्त्या मिळाल्याच्या नंतर त्यांचा पगार करत असताना शाला ताईडची आलेल्या अडचणी, त्याच्यामध्ये आलेल्या त्रुट्या, ते एरर म्हणजे त्यांचा पहिला पगार येईपर्यंत त्यांना आपण गाईड केलेला आहे. मग प्राधान्यक्रम कसे द्यायचे, जवळचं प्राधान्यक्रम कसं द्यायचं, तो कसा लागेल, त्याच्या आलेल्या वैयक्तिक अडचणी, या सगळ्या अडचणी ज्या आहेत ते आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. मग शिक्षकांच्या बदल्या असो, या बदल्यांच्या अनुषंगाने सुद्धा आपण केवळ भावी शिक्षकांच्याच अडचणी नाही तर शैक्षणिक क्षेत्रातील ज्या अडचणी आहेत त्या दूर केलेल्या आहेत. आता हे मुद्दाम मी तुम्हाला का सांगतो या व्हिडिओमध्ये, तर गेल्या एक जसंही आपलं आंदोलन झालं त्याच्यानंतर आझाद मैदानावर झालेलं आंदोलन, मग 6व्या दिवशी माननीय शिक्षण मंत्री महोदय यांची झालेली भेट, त्यांनी दिलेला शब्द, पाळलेला त्यांनी शब्द, आता मुळामध्ये जी काही आपले भावी शिक्षक आहेत त्यांना नेमकं मी अपडेट देतोय का माझं मत सांगतोय हेच कळत नाही आहे. हे केवळ भक्तासारखं जसं ITCL असतो अगदी तशा पद्धतीनं जे आहे ते म्हणजे शिक्षक, भावी शिक्षक ही जात इतकी स्वार्थी आहे ना, भावी शिक्षक, की यांना नेमकं आपलं नुकसान काय आहे, आपल्या फायद्याचं काय आहे हे सुद्धा कळत नाही. किंबहुना आपण त्यांच्या फायद्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पाठपुरावा करतोय तर ते केवळ दिशाभूल करण्याचं काम करून कसं आपला वैयक्तिक स्वार्थ साध्य होईल या दृष्टिकोनाने ते प्रयत्न करतात आणि मुलांच्या डोक्यामध्ये गैरसमज पसरवतात. त्याच्यामध्ये किंबहुना काही काम करताना यूट्यूबर्स पण आहेत मुद्दाम जशा पद्धतीनं मुलांचा कल आहे, जशा पद्धतीनं मुलांना जास्त व्ह्यू येतील त्या पद्धतीनं व्हिडिओ पण बनवतात आणि याच्यामध्ये संभ्रम निर्माण करतात केवळ आणि केवळ गरजू शिक्षकांसाठी, गरजू भावी शिक्षकांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते संभ्रम निर्माण करतात. मग आम्ही या सगळ्या अडथळे दूर करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरतो, योजना आखतो, आम्ही पाठपुरावा करतो. अनेकांचं असं झालं ना, लोकांना बरं वाटावं यासाठी बोलल्या जाते, मात्र खरं काय हे बोलल्या जात नाही. आता आम्ही खरं बोलतोय, तुम्हाला बरं वाटत नाही. मात्र गेल्या 3 ते 4 जे काही शिक्षक भरती झालेत त्याच्यामध्ये माझा इतिहास सगळ्यांना विचारा, मग ते तुम्हाला सांगतील. बरं वाटते असं कधीच बोलत नाही संदीप सर, खरं आहे तेच सांगतात आणि सरांनी बोललेले वाक्य हे तुमच्या हातातून संधी निघून गेल्यावर कळते की संदीप सरांनी तेव्हा सांगितलेलं कदाचित आपण ऐकलं असतो तर आज आपली 3 वर्ष नोकरी झाली असती. हे तुम्ही कधीही विचारा, कारण हा माझा अनुभव आहे, मी अनुभव सांगतोय तुम्हाला. आता या ठिकाणी मुद्दाम या सगळ्या गोष्टी का मेन्शन करतोय, तर त्यासाठीच मेन्शन करतोय. गेल्या काही दिवसापासून अनेकांनी मला सल्ले देत आहेत की मित्रांनो, अमर्यादित प्राधान्यक्रम किती महत्त्वाचे आहेत हे मी तुम्हाला सांगत असताना अनेकांचे आरोप आहेत की तुम्ही तरी पूर्वी 50चं 100 करण्यासाठी प्रयत्न केला. अरे मूर्खांनो, ते प्रयत्न 100चे 50साठी नाही, 50चे 100साठी नाही, ते सरकारची भाषा होती, ते सरकारचं एक लवचिक धोरण होतं.
मग आपण कशावर ठाम आहे? आपण अमर्यादित प्राधान्यक्रमावरच ठाम आहे. माझं निवेदन जरी काढून बघितलं शिक्षण मंत्री महोदयांना दिलेलं, ते निवेदन पूर्णपणे मर्यादित प्राधान्यक्रम नको, अमर्यादित असावेत अशा पद्धतीचं आहे. म्हणजे एवढं साधं तुम्हाला समजावं, सरकारची रणनीती काय आहे, भावी शिक्षकांच्या मागण्या काय आहेत आणि वैयक्तिक माझ्या मागण्या काय आहेत, माझा अजेंडा काय आहे, हे सुद्धा समजून घेण्याची तुमचं सौजन्य नाही आहे. केवळ उठलं, उठसूट काहीही बोलायचं अशा पद्धतीचं तुमचं वर्तन आहे. गेल्या 1-2 मी कम्युनिटी पोस्टमध्ये बघतोय, तुमचे प्राधान्यक्रम अमर्याद व्हावेत यासाठी लढत असताना, अर्थात तुम्हाला हक्काची नोकरी मिळावी यासाठी लढत असताना, तुम्ही मला अनेक बदनामीचे जे काही प्रयत्न करत आहेत, ते मला सर्वश्रुत झालेले आहेत आणि मला त्याचं काही फरक पडत नाही. कारण मी चुकीचंच करत नाही, मी योग्यच करतोय आणि हे योग्य करत असताना 4 लोकाला बरं वाटावं किंवा 4 लोकाला त्याचा आनंद व्हावा यासाठी नाही. कारण खऱ्या गोष्टी ह्या तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या पूर्वी खोटं हे गावभर पसरलेलं असते. अगदी तशा पद्धतीचं त्यात तुमचाही दोष नाही. कारण तुम्ही याचे व्हिडिओ बघ, त्याचे व्हिडिओ बघ, त्याच्यापासून काही नवीन माहिती मिळते का या शोधामध्ये आहात. कारण तुमचं आयुष्य हे पूर्णपणे नैराश्यग्रस्त झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही नवीन काही सोर्स आहेत त्यातनं काही नवीन मिळते का अपडेट यासाठी तुम्ही प्रयत्न करता अनेकांचे व्हिडिओ बघण्याचा आणि अगदी व्ह्यूज मिळवणारी लोक त्याचाच फायदा घेतात. हे तुम्हाला लक्षात येत नाही. ठीक आहे, असू द्या, त्यावर मला जास्त बोलायचं नाही. मात्र आपले प्रामाणिक प्रयत्न जे आहेत ते कायम सुरू आहेत, कायम सुरू असणार आहेत. अनेकांना वाटते की आता आपण अमर्यादित प्राधान्यक्रम हे मर्यादितच्या ऐवजी अमर्यादित करण्यासाठी शासनाकडे पुन्हा विनंती करावी. आता शासनाकडे आपण विनंती करू शकत नाही. कारण शासनाशी आपण विनंती केल्याच्या नंतर त्यांनी एक मधला मार्ग काढला आहे. आता त्यांना पूर्णपणे अमर्यादितच करायचं नाही. मग अमर्यादित करण्यासाठी तर मार्ग काय आहे? तर अमर्यादित करायचं असेल तर त्या जो काही निर्णय आहे 20 जानेवारीचा, त्याच्यातला जो काही मुद्दा आहे 2 नंबरचा, प्राधान्यक्रम हे मर्यादित असतील किंवा मग 2 एप्रिलला आलेला 150च्या ऐवजी शुद्धीपत्र 100 हे प्राधान्यक्रम विदाऊट इंटरव्ह्यूचे असतील, तर ह्याला चॅलेंज करावं लागणार आहे कोर्टामध्ये. याची दिशा जी आहे ते गेल्या लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितली. किंबहुना लाईव्ह केल्याच्यानंतर अनेकांनी त्याचा विरोध केला. आता हे विरोध करणारे कोण आहेत? तुम्ही भावी शिक्षक असाल तर मुद्दाम मी तुम्हाला सांगतो, जाणीवपूर्वक तुम्ही काळजीपूर्वक ऐका. हे विरोध करणारे तेच आहेत जे एकेकाळी 2022ला अमर्यादित प्राधान्यक्रम असताना ते शिक्षण सेवक म्हणून रुजू झाले. आता हे लागलेलेच विद्यार्थी त्या ठिकाणी आपल्याला मर्यादित प्राधान्यक्रम असावेत यासाठी प्रयत्न करत आहेत आणि आपण अमर्यादित असावेत यासाठी कोर्टामध्ये जातोय आणि तिथे न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करतोय. तर ते बोंब उठवत आहेत की कोर्टामध्ये जाऊन शिक्षक भरती अडकेल. हे पूर्णपणे गैरसमज पसरवला जातोय. पिके पिक्चरमध्ये नाही का मिस कॉल, अगदी तशा पद्धतीचा रॉंग कॉल्स जो आहे ना, रॉंग नंबर, अशा टाईपचं रॉंग नंबर तुमच्यासोबत खेळलं जाते. हे तुम्ही ओळखून घ्या. ओळखून घेतला तर ठीक आहे, नाही ओळखला तर तुमचं नुकसान आहे. याच्यामध्ये माझं काही नुकसान नाही आहे. मी माझे प्रयत्न करणारच आहे. कारण माझा आजपर्यंतचा पाठपुरावा करण्याचा एक अजेंडा राहिलेला आहे. एखादा विषय घ्यायचा तर त्याच्या मुळासकट जायचं नाही, तर त्या विषयाला हातच लावायचा नाही. हा एक माझा अजेंडा राहिलेला आहे. ही एक माझी सवय आहे. तुम्ही कोणालाही विचारा. जोपर्यंत आता याच्यात हात घातलायच आपण अमर्यादित प्राधान्यक्रम विदाऊट इंटरव्ह्यूचे, मुलाखतीसह, याचं काही देणं घेणं नाही. कारण जेव्हा 20 जानेवारीला GR आला तेव्हा सुद्धा अमर्यादित असावेत असे प्रयत्न करत असताना अनेकांनी त्याचा विरोध केला. ते विरोध करणारे कोण होते? 160, 70, 80 मार्क्सवाले होते, 150 मार्क्सवाले होते. म्हणजे हे जास्त मार्क्सवाले असणारे विरोध करतात आणि हे जास्त मार्क्सवाले तुम्हाला कुठेही दिसत नाहीत. केवळ घरी बसून जे दिशाभूल करायचं काम आहे ते करण्याचा ते प्रयत्न करतात. मग हे सगळेच जास्त मार्क्सवाले प्रयत्न करतात का? नाही, काही करतात. आता माझं म्हणणं असं आहे, तुम्हाला 160-70 मार्क आहेत आणि तुम्हाला दिलेले प्राधान्यक्रम योग्य वाटतात, तर मग तुम्ही विरोध करण्याचं गरज नाही ना. कारण तुम्ही 50मध्ये लागता, पहिल्या 2-3 प्राधान्यक्रममध्ये लागता, मग विरोध कशाला करता? तुम्ही 100च्या ऐवजी 2च प्राधान्यक्रम भरा ना. का भरत नाही आहे? बरं ठीक आहे, ज्याला नको आहे ना प्राधान्यक्रम त्याच्यासाठी विशिष्ट एक मागणी केलेली आहे मी. ज्याला जेवढे प्राधान्यक्रम आहेत तेवढेच भरण्यासाठीचा एक टॅब उपलब्ध करून द्यायला मी सांगितलेलं आहे.
ज्याला नको आहे प्राधान्यक्रम ते अगोदर एका टॅबमध्ये अमर्यादित प्राधान्यक्रम नको आहे अशा टाईपचे किंवा लिमिटेड प्राधान्यक्रम हवे अशा टाईपचा एक वेगळा स्वतंत्र जो टॅब आहे तो दिला जाणार आहे. आणि असहमती जी आहे तुमची, जो विरोध करताय तुम्ही, तर ते त्या ठिकाणी तुम्ही दुरुस्ती करावी. तुम्हाला अमर्यादित नको आहेत ना, तर अमर्यादितच्या ऐवजी त्या ठिकाणी मर्यादित प्राधान्यक्रम म्हणजे कोणते 50. तुम्हाला 50 पाहिजे होतं ना प्राधान्यक्रम, तर 50चा त्या ठिकाणी टॅब उपलब्ध करून देण्यासाठी आपण मागणी केली. ज्याला 100 पाहिजे आहेत त्याला 100ची मागणी करून दिलेली आहे. नक्कीच त्याच्यावर सरकार जे आहे ते अधिकारी वर्ग जे आहे ते सकारात्मक निर्णय घेतीलच असा विश्वास बी आहे. आणि तुम्हाला नको आहे तर मग त्या ठिकाणी तुम्ही 50च निवडा तुम्ही प्राधान्यक्रम. मग कोणाला 100 हवे असेल तर कोणी 100 निवडा. विरोध करण्याचं कारणच नाही ना, बरोबर आहे की नाही. ज्याला अमर्यादित पाहिजे ते माझ्यासोबत हायकोर्टामध्ये जी याचिका करणार आहे मी त्याच्यासाठी सपोर्ट करा. मी तुम्हाला विनंती केली कम्युनिटी पोस्टमध्ये, बऱ्याच जणांचे मी तसे कमेंट्स वाचत नाही, पण ते जे कमेंट्स आहेत काल परवा कम्युनिटी पोस्टमध्ये, तर बऱ्याच लोकांचे वाचले. तर त्याच्यामध्ये सगळेचे सगळे लागलेले शिक्षक होते. काही त्याच्यामध्ये खुल्या गटातील काही उमेदवार होते. आता खुल्या गटाला आपला विरोध नाही, पण जेही 55-60चा निर्णय आला निकाल, आता मागासवर्गीय उमेदवार खुल्या गटामध्ये जायचा असेल तर ते 55-60चा निर्णय होता, तो आता मुलांच्या बाजूनं आला. मग खुल्या गटातल्या जागा ज्या आहेत मागासवर्गीय गटाला घ्यायच्या असतील तर त्याचे अमर्यादित प्राधान्यक्रम कसा द्यावा त्यानं, कारण त्याच्या एका गटाचेच प्राधान्यक्रम देताना 100 जे आहेत ते नाकीनऊ येणार आहे. मग एखादा 150 मार्क्सवाला एकाच ठिकाणी प्राधान्यक्रम दिला आणि 120वाला त्या ठिकाणी त्याच्या पात्रतेनुसार जो प्राधान्यक्रम दिला तर 150वाला लागू शकणार नाही, मात्र 120वाला लागू शकतो. अशी दुर्दैवी अवस्था जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तुमची त्या ठिकाणी गुणवत्ता जी आहे ते ढासळण्याचं काम मर्यादित प्राधान्यक्रमामध्ये होणार आहे. याला सविस्तर सांगता येते, पण आता तेवढा तुम्ही जे काही वेळ घालवताय माझा, तेवढा मलाही तुमच्याकडे वेळ नाही आहे. कारण गेल्या अनेक दिवसापासून यावर मी बोलतोय, मी लाईव्ह बोलतोय, मी ग्राउंडवर जाऊन काम करतोय, मी शिक्षण मंत्री असो, शिक्षण वरिष्ठ अधिकारी वर्ग असो यांच्याशी चर्चा करतोय. मी कशा पद्धतीने हे चुकीचं आहे त्यांना कन्व्हिन्स करून सांगतोय, किंबहुना अधिकारी वर्गांना सुद्धा हा मुद्दा माझा पटतोय आणि त्यांनी त्याच्यामध्ये जी काही लवचिकता आहे ते आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तुम्हाला ते नको आहे, मात्र तुम्हाला ते पाहिजे, पण उगाच मुद्दाम तुम्हाला विरोध करायचा आहे. ही अशी जी वृत्ती आहे ना, हे अशोभनीय आहे. तुम्ही शिक्षक म्हणून तुमची जी भाषा स्तर जो खालावतोय ना, ते तुमचा एक संस्कार दाखवते, आईवडिलांनी शिकवलेले संस्कार दाखवते. तर भावी शिक्षकांनी जे आहे ते आपला स्तर खालावू देऊ नका. जर तुमचं माझ्या मताशी तुम्ही सहमत नसाल तर असहमती दर्शवण्याची एक सभ्य भाषा असते, आणि त्याहीपेक्षा जास्त विरोध असेल तर प्रशासनासोबत विरोध करा. वैयक्तिक टीका टिप्पणी करून काही निष्पन्न होत नाही, आणि त्याहीपेक्षा तुम्हाला करायचं असेल तर मला काही घंटा फरक पडत नाही. त्यामुळं माझा जो काही लढा आहे ते सगळ्या उमेदवारांना घेऊन जायचा आहे. 1 ते 12वीपर्यंत, 1 ते 12वीची पात्रता वेगळी, 1 ते 12वीचे विषय वेगळे, 1 ते 12वीचे माध्यम वेगळे, 1 ते 12वीचे अनेक निकष वेगवेगळे असतात. त्याच्यामुळे तुम्ही पात्र कितवीला आहात त्यावर अवलंबून अनेक तुमची पात्रता आणि अनेक इयत्तेची जागा असतात. त्यामध्ये तुम्हाला जर विभागणी वाईज जर प्राधान्यक्रम द्यायचे झाले तर तारेवरची कसरत आहे. तुम्हाला 150 मार्क असून सुद्धा तुम्ही लागणार नाही. हा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा, कारण तुम्हाला हा दिलेला संदीप कांबळे यांचा शब्द तुम्ही चुका केल्या, दुरुस्ती केल्या नाही योग्य वेळी, तर तेव्हा तुम्हाला आठवेल. कारण असा पश्चाताप अनेक उमेदवारांना गेल्या 2017पासून होतोय मित्रांनो. आणि शब्द आहे माझा, योग्य वेळी तुमचे डोळे उघडले नाही तर तुम्हाला सुद्धा तो पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द आहे. हे मी केवळ तुम्हाला समजावं या दृष्टिकोनातून पोटतिडकीनं सांगतोय. का तर याचं जे काही नैराश्य आहे ना, याचं जे काही धोके आहेत ना, हे मी पत्करलेले आहेत. माझा अनेक वेळा थोड्या मार्कांना नंबर गेला आहे. त्याच्यामध्ये किती चुका झाल्यात, कुठे चुका झाल्यात हे मला माहिती आहे, म्हणून मी तुम्हाला मार्गदर्शन करतो आज. तर मित्रांनो, आपली जी काही आपली उमेद आहे ना, ते नाउमेद होऊ नये. कारण आपलं एज जे आहे ते एकदम निर्णायक वळणावर, उंबरवट्ट्यावर पोहोचलेलं आहे. तर याच्यामध्ये तुमचं नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून या ठिकाणी तुम्हाला मी सांगतोय.
आणि अनेकांचं म्हणणं आहे की सर कोर्टामध्ये केस केल्यावर स्टे येईल वगैरे, असले कुठलेही आपले प्रेयर राहणार नाही आहे. शिक्षक भरती लवकर व्हावी यासाठी प्रयत्न करतो. आता अनेक जण म्हणतात की सर तुम्ही या मागे न लागता तुम्ही जास्तीत जास्त पदासाठी प्रयत्न करावे. कोण म्हणते जास्त पदासाठी प्रयत्न करत नाही? अरे मित्रांनो, पवित्र पोटाला येणारे जी काही आस्थापना येतात, त्याशिवाय समाज कल्याणच्या जागा कशा येतील याच्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून पाठपुरावा करतोय. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, समाज कल्याणचे आयुक्त माननीय श्रीमती दीपाताई मुंडे मॅडम यांच्याशी मी जवळपास 20 एक मिनिटं आम्ही आमच्या सहकार्यासोबत त्या ठिकाणी भेटलो होतो, चर्चा केली होती. बरीच पॉझिटिव्ह चर्चा झाली होती. त्यानंतर सहआयुक्त समाज कल्याणचे विशाल लोंढे साहेब यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी मित्र राजकुमार सर काल भेटले. त्यांनी आम्हाला चर्चेसाठी आयुक्त कार्यालयामध्ये बोलवलेलं आहे, समाज कल्याणच्या आयुक्त कार्यालयामध्ये. यावर योग्य तो पाठपुरावा करून योग्य तो मार्ग काढून कसे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून समाज कल्याणच्या शाळेवर गुणवत्ताधारक शिक्षक येतील यासाठी आपण योग्य तो पाठपुरावा करूया. माननीय प्रधान सचिवांकडे याचा पाठपुरावा करू असं त्यांनी आपल्याला शब्द दिला आहे आणि त्यांनी भेटीसाठी सुद्धा बोलवलेलं आहे. कोण म्हणते आम्ही जास्त जागेसाठी प्रयत्न करत नाही? तुमच्यापेक्षा जास्त जागा येणं माझ्यासाठी गरजेचं आहे. त्यामुळे मित्रांनो, निश्चिंत राहा. तुम्ही जास्तीत जास्त पदं आणण्यासाठी तर लढतोयच आपण, पण छोटे मोठी ही जी अडचणी आहेत, आज छोटी अडचण वाटते तुम्हाला, पण ज्या दिवशी तुमची नोकरी जाईल ना या कारणानं, मर्यादित प्राधान्यक्रमानं, त्या दिवशी तुम्हाला आठवेल की चुका माझ्या कोणत्या होत्या. अनेकांनी समजून सांगितलंय पण ऐकलं नाही. इथे तुम्हाला यूट्यूबर्स तुम्हाला बरं वाटावं यासाठी बोललेले कधीच तुमचे कॉल घेणार नाहीत. खरं जे आहे ते तुमचे कधीही प्रश्न सोडवतात, कधीही तुमच्या आयुष्यात आलेल्या अडचणी दूर करतात. मात्र बरं वाटणारे लोक तुम्हाला कायमच बरं वाटावं यासाठी तुम्हाला तशाच पद्धतीनं गोड बोलतील, मात्र तुम्हाला खरं कधी सांगणार नाहीत. म्हणून जी व्यक्ती पोटतिडकीनं तुम्हाला जरी चुकीचं असलं तरी खरं काय आहे आणि त्याची पाठलाग करते, स्वार्थासाठी नाही तर सगळ्यांच्या हितासाठी काम करते, अशा व्यक्तींच्या पाठीमागे उभा राहा मित्रांनो. त्यामुळं प्राधान्यक्रम मर्यादित हे धोकादायकच आहेत. यासाठी कोर्टामध्ये चॅलेंज करतोय मी. गेल्या 2 दिवसापासून मी प्रयत्न करतोय, आव्हान करतोय, पण कुठलाच प्रतिसाद जो आहे तो योग्य तो त्या ठिकाणी मिळत नाही आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्याला विनंती आहे, शेवटचा प्रयत्न असणार आहे. या निर्णयाला, या मर्यादित प्राधान्यक्रमाला अमर्याद करण्यासाठी कोर्टामध्ये चॅलेंज करतोय. वकील जो आहे तो सिनियर काउन्सिलर त्या ठिकाणी लावायचा आहे. त्यामुळे तुम्हाला ज्याला शक्य आहे त्यांनी फुलाची पाकळी म्हणून माझा गुगल पे जो आहे 91 45 15 77 70 या गुगल पे नंबरवर आपण आर्थिक सहकार्य करावं आणि लवकरच जसंही त्याची रक्कम जमा होईल तशी तात्काळ आपण जी आहे कोर्टामध्ये याचिका दाखल करून मर्यादित प्राधान्यक्रम अमर्याद विदाऊट इंटरव्ह्यूची आपण करणार आहे. कारण जे काही नफा मनपा या आस्थापना असतात, सोबतच याच्या आश्रमशाळेची सुद्धा जागा जी आहेत ती येणार आहेत. तर तुम्ही विचार केलं ना, त्यासोबत काही खाजगी संस्था असतात, जसं रयत आहे, स्वामी आहे, SB आहे, नंतर शारदा भवन आहे, याचेसुद्धा इंटरव्ह्यू होत नाहीत. एकाच एक पदं भरली जातात म्हणून विदाऊट इंटरव्ह्यूलाच येतात. हे पण आस्थापना त्याच्यामध्ये काउंट होतात. असे जर समजा 1001 विदाऊट इंटरव्ह्यूची आस्थापना आल्या खाजगी, तर नफा मनपा आणि विदाऊट इंटरव्ह्यूचे आलेल्या झडपीसह विदाऊट इंटरव्ह्यूचे आलेल्या खाजगी आस्थापना जर तुम्ही 2000ला तुम्ही पात्र होत असाल आणि त्याच्यापैकी जर तुम्ही 100च त्या ठिकाणी भरावं लागत असेल, तर यापेक्षा तुमचं दुर्दैव काहीच नसेल आणि ही गेलेली संधी पुन्हा तुमच्या आयुष्यात येणार नाही. आता याच्यापेक्षा मला प्रेमानं आणि शांततेनं समजून सांगता येत नाही. त्यामुळं तुमची झोपेमध्ये जर असाल ना तर तुम्ही जागे व्हा, मग ते कोणीही असो. इथे काही प्रवर्ग हा विषय नाही आहे. खुल्या गटातलाही विद्यार्थी असेल तर त्याला जास्त आस्थापना असेल. आता तुम्हाला 150 मार्क आहेत, 160 मार्क आहेत, तुम्हाला घराजवळ लागायचं असेल तर आस्थापना जास्त असल्या पाहिजे, प्राधान्यक्रम जास्त असले पाहिजे, तरच तुम्ही त्या ठिकाणी लागू शकाल. मग कुठलाही प्रवर्ग असू द्या, कुठलीही जात असू द्या, कुठलंही माध्यम असू द्या, कुठलीही येता असू द्या, तिथे केवळ जास्त जागा आल्याच्यानंतर तुम्हाला जास्त प्राधान्यक्रम असतील तरच तुम्ही तिथे लागणार आहे, तरच तुम्हाला संधी उपलब्ध होणार आहे. आणि लागलेले उमेदवार याच्या विरोधात आहेत, कारण त्यांची शिक्षण सेवक कालावधी जो आहे तो सेवा जोड केलेली आहे. ते 2 वर्षे शिक्षण सेवक केले तरी ते 3रा वर्षे इकडे नवीन ठिकाणी येऊन लागून केले तरी त्यांचं शिक्षण सेवक संपणार आहे.
त्यामुळे या लोकांच्या मागे लागू नका, कारण कधी काळी यांनी पण प्रचंड अभ्यास करून अनलिमिटेड प्राधान्यक्रम असताना लागलेले आहेत. त्यामुळं तुम्ही लिमिटेड प्राधान्यक्रमसाठी फॉर होऊ नका त्यांचं ऐकून. कुठेतरी भक्ताच्या बाहेर या, डोळे उघडा, व्यवस्थित समजून घ्या विषय काय आहे, प्रश्नाचं गांभीर्य समजून घ्या आणि योग्य निर्णय घ्या. एवढं सांगायचं मला. जाता जाता थांबतो आणि ज्याला ज्याला आर्थिक सहकार्य करायचं आहे त्यांनी शेवटी या व्हिडिओच्या आपलं स्कॅनर पण मी त्याच्यात ॲड करणार आहे, त्यावर जाऊन तुम्ही किंवा गुगल पे 9145157770 यावर सुद्धा आपण सहकार्य करू शकता. थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा, मी उत्तर देईल आणि मी लढत राहील जास्तीत जास्त जागा आणण्यासाठी, लवकरात लवकर शिक्षक भरती होण्यासाठी. थांबतो. धन्यवाद.